यवतमाळमध्ये नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसलाय। भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट कुणाल चोरडिया यांनी पक्ष सदस्यत्व आणि पदाचा थेट राजीनामा जाहीर केला आहे। चोरडिया यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर गंभीर आरोप केले। त्यांनी सांगितले की निवडणुकीच्या प्रक्रियेत त्यांनी सातत्याने डावलले जात आहे। अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून जाणून बुजून दुर्लक्ष केले जात होते आणि त्यांच्या राजकीय कार्यक्षमतेवर मर्यादा आणल्या जात होत्या। त्यांनी स्पष्टपणे म्हटले, अयोग्य आणि अविश्वासू वागणुकीमुळे मी हा निर्णय घेत आहे। नगरपरिषद निवडणुकीच्या अगदी काही दिवसांपूर्वी झालेल्या घडामोडीमुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे। भारतीय जनता पार्टीमध्ये असताना जिल्हा उपाध्यक्ष पदावर होतो। एक चांगली अपॉर्च्युनिटी ते जिल्हाध्यक्ष साहेब प्रफुल्लजी चव्हाणनी मला दिली होती, पण इथल्या स्थानिक जे लोक आहे, जे स्थानिक माजी आमदार साहेब किंवा जे स्थानिक नेते आहे, त्यांनी माझ्या पदाची गरिमा कधी ठेवली नाही, त्याचा मान सन्मान कधी ठेवला नाही। मला कोणत्याही कार्यक्रम प्रसंगात त्यांनी मान देऊन सन्मान देऊन बोलवले नाही। आता स्वराज्य संस्थेची निवडणूक जवळ आलेली आहे, त्याच्यासाठी जेवढ्या मीटिंगा झाल्या, जेवढे प्रतिनिधी निवडायचे होते आणि जे प्रभार वाटप केले गेले, त्या एकही मीटिंगला मला बोलवलं नाही व एकही प्रभार माझ्याकडे दिला नाही। त्या प्रभागाची लिस्टही मी काल दाखवली होती जेव्हा मी पत्रकार परिषद घेतली होती। त्याच्यात सर्व पदाधिकाऱ्यांचे नाव आहे, फक्त माझंच नाव नाही। तर तुम्ही म्हणू शकता का एक हेतू परस्पर बुद्धीनं केलेलं काम आहे आणि एक संपूर्ण बहिष्कार त्यांनी माझं केलेलं होतं। याची तक्रार मी वरिष्ठांकडे केली होती, पण त्यांनी याला दुर्लक्ष केले आणि कुठंतरी मला अपमान झाल्यासारखे खूप वाटले आणि त्यामुळं मी पार्टी सोडण्याचा तो निर्णय घेतला। महाराष्ट्र 224 करिता अक्रम दिवान, यवतमाळ।